नमस्कार मित्रांनो, अभ्यास इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मागच्या वेळेला जसं आपण निफ्टी बीज बँक बीज घेतलं होतं त्याच पद्धतीनं जर विचार करा। आता तुम्ही जर बघत असलेला की गोल्डचा रेट हा भयंकर वाढत आहे, 1,15,000च्या आसपास आलेला आहे। व तुम्ही म्हणशाला की सर मला फिजिकलमध्ये मी करू शकतोय, मला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर डिजिटलमध्ये तर मी कसं करू? तर त्यासाठी पण इंडियन मार्केटमध्ये एक फॅसिलिटी तयार केलेली आहे। जर तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, आता जर तुम्ही फिजिकल गोल्डला गेला त्यांची मजुरी चार्जेस घेतात, नंतर जीएसटी घेतात, हे सगळं जर मुक्त पाहिजे असेल तर सिंपलमध्ये काय करा, स्टॉकमध्ये जावा आणि गोल्ड बीज नावाचा जो स्टॉक आहे तो परचेस करा। जसा तुमचा गोल्ड वाढतो तसंच त्या पद्धतीने मुवमेंट त्यामध्ये होतो। समजा हा 5% वाढला तर तो बी 5% होतोय, त्याचा प्राइस फक्त 90 रुपये आहे। जर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तुम्ही डायरेक्ट गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केला आणि तुम्ही एक्झिट केला तर डायरेक्ट एक्झिट केला, त्यात तुम्हाला जीएसटी काय लागणार नाही, मजुरी चार्जेस काय लागणार आहे, प्युअर तुम्हाला जेवढा प्राइस तुम्ही इन्व्हेस्ट केलाय तेवढाच, फक्त थोडा टॅक्स जातो, एवढाच आहे। समजलं मित्रांनो? तर लवकरात लवकर जाऊन सर्च करा। जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकताय, जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्ट करायचं करू शकताय, कारण सगळ्यांना माहित आहे की गोल्डचा रेट हा भयंकर वाढत आहे। तर सगळ्यांना माहित असेल तरी मी पहिला केलो असतो तर काय केलं करायला पाहिजे होतं इन्व्हेस्टमेंट। तर आता तुम्ही जाऊन डायरेक्ट पहिला काय करा, जो तुमचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे त्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही करू शकता, किंवा फायरचा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन मी तुम्ही जर अकाउंट ओपन केला डीमॅट अकाउंट तर तुम्हाला थोडी मी फॅसिलिटी देऊ शकतो नॉलेजसाठी, किंवा माझ्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी ॲड करू शकतो। ओके, समजलं मित्रांनो? तर लवकरात लवकर अपेक्स इंडिया मराठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।